नमस्कार, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती काय आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप न करता बघा आणि फर्स्ट टाइम तुम्ही जर चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. राज्यातील खाजगी व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबत हे जी आर आहेत. 18 फेब्रुवारी 2024ला महाराष्ट्र शासनाकडून हे परिपत्रक करण्यात आलं आहे. या ठिकाणी शासन निर्णय काय देण्यात आला आहे. प्रस्तावना सुरुवातीमध्ये आपल्याला बघायचं आहे. एकूण संदर्भ 3 नुसार हा जी आर करण्यात आला आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक 28/1/2019 नव्हे राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. सदर आकृतीबंधानुसार मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता 5वी ते 12वी ची पटसंख्या 500 पर्यंत असल्यास एक कनिष्ठ लिपिक पद मंजूर होते. बघा या ठिकाणी काय म्हटलं, 5वी ते 12वी पर्यंत पटसंख्या 500 पर्यंत असल्यास एक कनिष्ठ लिपिक मंजूर होते. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 15/3/2024 नव्हे संच मान्यतेचे सुधारित निष्कर्ष विहित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्याप्रमाणे शिक्षक पदे मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी पटसंख्येचा निष्कर्ष लावण्यात आला आहे, त्याच धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदे मंजूर होण्यासाठी देखील किमान विद्यार्थी संख्येचे निष्कर्ष निश्चित केल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संच मान्यता निष्कर्षामध्ये एका वाक्यात येण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 नववे प्रस्ताव प्राप्त झाला आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेऊन शासन निर्णय 28/1/2019 मधील लिपिक वर्गीय पदाच्या बाबतीत सुधारित निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते. तर बघा, जसं आता पटसंख्येनुसार त्या ठिकाणी शिक्षक नेमले जात होते, तसं या ठिकाणी 5वी ते 10वी 12वी पर्यंत पटसंख्या 500 पर्यंत असल्यास एक कनिष्ठ लिपिक त्या ठिकाणी पद मंजूर होते. त्याच्यासाठी हे जी आर करण्यात आलं आहे. नंतर शासन निर्णय काय आहे तर बघा या ठिकाणी टेबलमध्ये सविस्तर दिला आहे. शासन निर्णय दिनांक 28/1/2019 मधील लिपिक वर्गीय पदामधील अनुक्रमांक 1च्या बाबतीत सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील. तर बघा या ठिकाणी सुधारित निर्देश काय आहेत. विद्यार्थी संख्या 5वी ते 12वी ची पटसंख्या आणि कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक. शासन निर्णय 15/3/2024 नुसार किमान 3 शिक्षक अनुदेय होत असल्यास कनिष्ठ लिपिक 1 उपरोक्त निर्देश वळखता संदर्भातील शासन निर्णय दिनांक 28/1/2019 मध्ये उर्वरित सर्व निष्कर्ष आदेश कायम राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.gov या संकेतस्थळावरती आहे. हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी आणखी सविस्तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल. कारण जे 2024 मध्ये 15/3/2024 नुसार किमान 3 शिक्षक अनुदेय होत असल्यास हे आपल्याला हे पदे या ठिकाणी भरण्यात यावं असं या जी आर मध्ये म्हटलं आहे. धन्यवाद.